तुमचं नाव आजी? हरपताबाई जळबा जळकी. पाऊस पडला आमच्या घरामध्ये, पाणी जायला जागा नाही. आमचं अन्नधान्य चक भिजलं. आम्हाला काय बी नाही. 2 दिवस इकडे तिकडे हिंडायलो आम्ही. आमचा वनवास व्हायला आमचं सगळं भिजून हे झालं. आम्हाला फक्त पाणी काढून द्यावं त्याने. आम्ही आजच आले घरात, साफसफाई केली, आता मधामध्ये बसले. आमची मागणी काहीच नाही. आमचं पाणी काढून द्यावं त्याने, आम्हाला रोड करून द्यावा. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी सगळं नुकसान झाले. आम्ही इकडे तिकडे घेऊन हिंडायलो. आमचा ते गजान मंदिरावर गेलो, 2 रोज येते शेडवर गेलो आम्ही झोपायला. आमच्याकडे काही शासनाने लक्ष दिलं नाही. ग्रामसेवकला फोन लावला, सरपंचाला लावला, कोणी बी बघायला आलं नाही आमच्याकडे. ग्रामसेवकनं फोन बंद करून ठेवला. राहणार कवठा तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या घरामध्ये पाणी भरपूर गेलं. माझ्या 2 मुली आणि पत्नी, वडिलांचा पाय मोडलेला आहे आणि आमची दुर्दशा भरपूर चालू आहे. गल्लीमध्ये पाणी कमरे इतकं होतं आणि सरपंचाला, ग्रामसेवकला, तलाट्याला, तहसीलदार मॅडम आल्या होत्या, त्यांनी काय आमच्यावर लक्ष दिलं नाही. आमची एकच मागणी आहे की आम्हाला इथून जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता व नाले, मोठे मोठे बंबू टाकून पाणी काढून द्यावी, हीच आमची एक मागणी आहे. आणि झालेलं धान्याचं नुकसान भरपाई करून मिळावी, हीच विनंती आमची. शासनाला आमची काही कळकळीची विनंती होती की नाही, आम्हाला जे काही मिळावं ते मिळावं, म्हणून आम्ही शासनाकडे एकदा पुन्हा विनंती करतो की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे काय आहे ते आम्हाला मोबदला मिळावा. आमचं गहू धान्य सगळं पाण्यानं पुरानं वाहून गेलं आणि भरपूर नुकसान झालं.